व्हॉइस ऑफ वेणुग्रामच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत आहे। बेळगाव शहरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे। एकीकडे स्मार्ट सिटीचा नारा दिला जातोय, तर दुसरीकडे मात्र प्रत्यक्षात शहराच्या मध्यवर्ती भागातच अस्वच्छतेचा विचित्र चित्र उभा राहतोय। चला तर पाहूया हे स्पेशल रिपोर्ट। स्मार्ट सिटीचं स्वप्न, पण जमिनीवर मात्र वेगळीच वास्तुस्थिती। रस्त्यावर गाई, ट्रॅफिक मध्ये अडथळा, कोलमडलेले नियम, स्मार्ट डस्टबिन पण उपयोग मात्र शून्य। नो पार्किंग फलक आहे, पण शिस्त मात्र कुठं आहे। कचरा, ट्रॅफिक, निष्क्रियता या त्रिकुटात अडकलेला बेळगाव। आज व्हॉइस ऑफ वेणुग्रामच्या टीमने कचऱ्याची स्थिती पाहण्यासाठी शहरातील आरटीओ क्रॉस जवळील परिसराला भेट दिली। हे ठिकाण कीर्ती हॉटेलच्या बाजूला आहे, जिथे रस्त्याच्या कडेला प्रचंड प्रमाणात कचरा टाकलेला आढळून आला। विशेष म्हणजे जिथे मोठा डम्पिंग बिन असून सुद्धा नागरिक सरळ रस्त्यावर कचरा फेकत आहेत। नक्की दोष कोणाला द्यायचा, नागरिकांना की महापालिकेला? कचरा टाकायला फक्त काही पावले चालावं लागतात, पण त्याऐवजी सरळ रस्त्यावर कचरा टाकला जातोय। हे नक्की जबाबदारीचे लक्षण नाही। यापेक्षाही दुःखद बाब म्हणजे या कचऱ्याजवळ अनेक गायी उभ्या होत्या। त्या गायी रस्त्यावर बसलेल्या असून त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। हेच आरटीओ चौक म्हणजे मध्यवर्ती भाग आहे, ज्यामधून सेंट्रल बस स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे। नो पार्किंगचे फलक असूनही तिथे रांगेने गाड्या उभ्या केलेल्या आढळून आले। हे नियमांचे सरळ उल्लंघन आहे आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे स्मार्ट डस्टबिन बसवण्यात आला आहे, पण ते आजही प्लास्टिकच्या कव्हरमध्ये गुंडाळलेलं आहे। त्या स्मार्ट डस्टबिनचा उपयोगच होत नाही। त्याच्या आजूबाजूला कचरा साचलेला आहे। मग हे स्मार्ट डस्टबिन नक्की कोणासाठी? स्मार्ट सिटी बेळगाव खरंच स्मार्ट सिटी होत आहे का, की केवळ नारेबाजी सुरू आहे? असा प्रश्न यावरून निर्माण होत आहे। आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यावर दोषारोप करत नाही, पण हे वास्तव आहे जे नागरिक म्हणून आम्हा सर्वांच्या डोळ्यात आंजण घालणार आहे। शहर स्वच्छ ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे, प्रशासनाचीही आणि नागरिकांचीही। पण सध्याची परिस्थिती पाहता बेळगाव शहराला स्मार्ट सिटी म्हणायचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का, हा विचार करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव। आता प्रशासन या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करेल का, की ही बातमी सुद्धा इतर समस्याप्रमाणे फक्त एक बातमी राहून जाईल, हे तर येणारा काळच सांगेल। अशा स्पेशल रिपोर्टसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ वेणुग्राम।